शालोम. आपल्याकडे पुष्कळदा असं एक चित्र दिसतं, कधी-कधी रस्त्यावर ते दिसतं, की लोक हात पाहून घेत आहेत. भविष्य समजून घेत आहेत आणि हा जो एक प्रकार आहे, तो सर्वत्र आहे. फार पुरातन काळापासून हे आपल्याला माहीत आहे, की चालत आहे. अर्थात कधी-कधी याचं स्वरूप ज्याला आपण म्हणतो, की व्यावहारिक दृष्टिकोनातून, पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं ते स्वरूप निर्माण झालेलं आहे. परंतु त्याचं मूळ कारण असं, की माणसाला आपलं भविष्य काय आहे याची एक काळजी असते. आपलं काय होणार? आपल्या लेकराबाळांचं, कुटुंबाचं काय होणार? नव्हे ह्या संपूर्ण देशाचंच काय होईल? ह्या सुद्धा त्या काळजीच्या मध्ये गोष्टी समाविष्ट होत आहेत. तुम्हाला माहीत आहे, असंच काहीतरी पवित्र शास्त्र बायबलमध्ये देवाचा सेवक दावीद ह्याच्या जीवनामध्ये घडलं. अर्थात त्याने त्याची मागणी केली नाही, किंबहुना त्याने त्यासाठी प्रयत्न पण केले नाहीत. परंतु जवळजवळ तसंच म्हणजे त्याचं पुढचं भविष्य काय आहे त्याच्या जीवनामध्ये हे त्याला देवाने कळवलं. परंतु ती जी घटना आहे ती आपल्याला ह्या शमूएलाचं दुसरं पुस्तक याच्या 7व्या अध्यायामध्ये आढळते. तो पूर्ण अध्याय ह्या बाबतीतच आहे. आपल्याला काही त्यातील वचनं पाहता येतील आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की दावीद अर्थात एका साध्या सोप्या कुटुंबातून आलेला आहे आणि नंतर तो एक महत्त्वाच्या ठिकाणी आला त्याच्या जीवनामध्ये. आता तो राजा झाला आणि राजा झाल्यानंतर तो देवाच्या मंदिरामध्ये, म्हणजे आपल्याला दगड विटांचं ते मंदिर नव्हतं, परंतु देवाच्या सान्निध्यामध्ये तो आलेला आहे. आणि मग अशा वेळेला त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि तोही देवासाठीच, देवाच्या सेवेसाठी, त्याच्या मंदिराच्या संदर्भामध्ये तो विचार आला आणि तो विचार त्याने एका संदेष्टाला, म्हणजे नाथान नावाच्या संदेष्टाला सांगितला आणि मग नाथानाच्या मार्फत दावीदाला देवाने त्याचं भविष्य कळवलं. म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की त्याने स्वतः त्याच्यासाठी काय माझं भविष्य आहे ह्याच्या संदर्भामध्ये शोध केला नाही. देवाने जणू काय त्याच्या इच्छेची किंवा त्याच्या विचारांची पूर्ती म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मग दावीदाने जे ऐकलं त्याचं स्वतःचं भविष्य, त्याची नमूद ह्या ठिकाणी दिलेली आहे. ह्या ठिकाणी एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 8व्या वचनामध्ये, आणि नाथाच संदेष्टा दाविदाच्या समोर आला आणि तो म्हणतो, तर आता माझा सेवक दावीद यास सांग. नाथानाला देव प्रत्यक्ष म्हणाला, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. थोडक्यात म्हणजे देवाने संदेष्टाच्या मार्फत त्याचं जे पूर्वीचं जीवन आहे किंबहुना भूतकाळ आहे त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याच्या कुटुंबाचा नव्हे, संपूर्ण लोकांचा आणि समाजाचा. त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये, म्हणजे 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जा माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? मी इस्रायल लोकास मिस्र देशाच्या बाहेर काढले त्या दिवसापासून, तो म्हणतो की अर्थात मंदिर नाही. आणि मग अशा वेळेला त्याच्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे, की तो पूर्ण इतिहास, भूतकाळ दाविदाच्या संदर्भामध्ये देवाने त्याच्यासमोर ठेवलेला आहे. ह्यामध्ये एक सत्य असं आहे, की आपल्याला, आपल्या प्रत्येक विश्वासदारांना हे एक समजू शकतं, की जे आपला जो भविष्यकाळ आहे तोच नव्हे, परंतु आपला जो भूतकाळ आहे, आपलं मागचं जे समाजाचं जीवन आहे, आपला जन्म आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये तो देव त्या संदेष्टांच्या बाबतीत सांगतो आहे, की तू कुठून आलास, तुझं कुटुंब काय आहे ते मला माहीत आहे.
तिथून तू स्वतःहून स्वतःच्या प्रयत्नांनी आणि स्वतःच्या बुद्धिबळावर, शक्तिबळावर वगैरे युक्तिबळावर तू येथपर्यंत आलास असं तुला वाटतं का? त्याच्यासाठी त्याने उत्तर दिलेलं आहे की तू माझ्या प्रजेच्या इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असताना आणले. पुष्कदा असं वाटू शकतं दाविदाला सुद्धा की हे जे काही केलं ते मी हुशार आहे, मी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही माझ्याकडे गुणधर्म आहेत, मी फार मोठा योद्धा आहे, माझ्याकडे शक्ती आहे, आरोग्य आहे वगैरे वगैरे असं विचार त्याच्या मनामध्ये येऊ शकतो. देव म्हणतो की हे सगळं काही ह्याच्या पाठीशी मी होतो. मी तुला आणलं आणि मी तुला ह्या राजाच्या गादीवर बसवलेलं आहे. मंडळी, थोडक्यात म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काय विचार करतो त्या बाबतीत ह्या ठिकाणी एक प्रकारे सल्ला दिलेला आहे. पुष्कळदा असा मोह होतो की हे सगळं काही माझ्यामुळे आणि माझ्याच युक्तिवादामुळे केलेलं आहे. दाविदाला परमेश्वराने आठवण दिलेली आहे, तुझा भूतकाळ काय आहे. तू साध्या कुटुंबातून आलेला आहे. गुरं ढोरं मेंढरं चालणारे जे लोक आहेत, दऱ्याखोऱ्यामध्ये फिरणारे आणि ह्या गुराढोरांना घेऊन जाणारे, रोज तेच तुमचं काम. आणि समाजामध्ये कोणत्या प्रकारचं स्थान आहे ते त्यांना माहीत आहे. साधे न शिकलेले अडाणी, ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे अधिकार नाही, सामर्थ्य नाही, अशा कुटुंबातून तू आलेला आहेस. अशा कुटुंबातून मी तुला आणलं, मी तुला निवडलं. आणि ह्याच्यामध्ये एक फार मोठा माझा हेतूसुद्धा आहे तुझ्या जीवनासाठी. मंडळी, फार मोठा धडा आपल्याला आजच्या जीवनामध्ये तो लागू शकतो की ह्या वर्तमान काळामध्ये आपला भूतकाळ हा विसरता कामा नये. की आपण कोठून आलो आणि त्याच्या मागे जर आपल्याला ही खात्री नाही की देवामुळे मी जर आलो, तर मला असं वाटतं की आपण फार मोठा एक प्रकारे अविचार आपल्या जीवनामध्ये आणत आहोत. तो हो मोह पुष्कळांना होतो, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून वेगवेगळ्या प्रकारचे जे परीक्षा आहेत, आपण पास होतो, शिक्षण घेतो, पुढे जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या पदावर आपण आज आहोत आणि असा मोह होऊ शकतो की हे सगळं मी माझ्या बळावर केलेलं आहे. या ठिकाणी दाविदाला एक प्रकारे चेतावणी दिली त्याच्या भूतकाळाकडे पाहून की हे सगळं होत असताना मी तुला आणलेलं आहे. मंडळी, फार सुंदर असा धडा आपल्या विचारांच्या मध्ये आपण सदैव तो ठेवायला पाहिजे. 9व्या वचनामध्ये पुन्हा सांगितलेलं आहे की मग आता वर्तमान काळामध्ये काय घडलेलं आहे. हे जे काही पद तुला मिळालं आहे, यश आहे, आरोग्य आहे, कुटुंब आहेत, पैसा अदला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे राजाचं पद जे आहे त्या बाबतीत पुन्हा आठवण करून देतो 9व्या वचनामध्ये. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तूच पुढून उच्छेद केलेला आहे. नवलाची गोष्ट आहे की कदाचित त्याचा अनुभव त्याला माहीत सुद्धा नव्हतं. दाविदाला ज्या ज्या लढायांच्यावर तो गेला, जेथे कुठे वेगवेगळ्या प्रकारच्या राजांच्या संगती त्याने बोलणी केली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवासामध्ये तो गेला, वेगवेगळ्या प्रकारे त्याने जे राज्य होतं ते त्याने वाढवलं. हे सगळं करीत असताना कदाचित असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला असेल की देव आहे की नाही माझ्या संगती. आणि विशेष रीतीनं ज्यावेळेस शत्रू त्याच्यावर चाल करून येत होते त्यावेळेस मंडळी पुष्कदा पुन्हा एकदा तो विचार येऊ शकतो. पण देव दाविदाला म्हणाला की ह्या सर्व प्रवासामध्ये जन्मापासून जन्माच्या पूर्वीसुद्धा ज्या कुटुंबात तू जन्म घेतला आणि ज्या कामात तू होतास तिथपासून मी तुझ्याबरोबर राहिलो होतो. एकदाही तुला मी सोडलेलं नाही. मी तुझ्याबरोबर राहिलो. आज ह्या वर्तमान काळामध्ये दाविदाला देवाने संदेश त्याच्याद्वारे सांगितलं
की मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्याबरोबर आहे. नवलाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा एक हे सुंदर वचन आपल्यासाठी सुद्धा आहे. मंडळी, देवाने तुम्हाला आणि मला साथ दिली. कधीही त्याने सोडलेलं नाही. कदाचित आपल्याला सुद्धा त्याची कल्पना नसेल. पुष्कळदा ज्यावेळेस अत्यंत कठीण आणि दुःखाच्या परिस्थितीतून ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस नक्कीच असं कधी-कधी वाटतं, की देवा, काय होत आहे? तुला माहीत आहे की नाही? पण दाविदाने ह्या ठिकाणी आठवण करून दिली, की आज सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे. पुढे अजून फक्त काल आणि आज, पण उद्याचं भविष्यसुद्धा देवाने त्याला ह्या संदेशाच्याद्वारे कळवलं. आणि ह्या ठिकाणी देवाने एक अभिवचन पुन्हा एकदा दिलेलं आहे भविष्यासाठी. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. तू देवाचा माणूस आहे, देव तुझ्याबरोबर आहे. आणि देवाने त्याला सांगितलं की आता पुढे काय, कोणत्या प्रकारचं जीवन तुझ्या समोर आहे, तुला मी थोरवी देईन, तुला मी मोठं करीन. अर्थात कोणत्या बाबतीत हे मोठं, म्हणजे त्याच्यामध्ये पुष्कळदा आजकाल असं आपल्याला वाटतं की जे अत्यंत श्रीमंत आहेत, की ज्यांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, इमारती आहेत आणि घरदार आहेत आणि त्यांना सुख, समृद्धी, लोकप्रियता, लोक त्यांच्या मागे आणि पुढे आणि त्यांच्या गाड्यांच्या समोर चालतात, पळतात, सुरक्षितता आहे. पुष्कळदा असं वाटतं की ती थोरवी आहे. थोरवी आणि थोरपणाचं जी काही लक्षणं आहेत आणि त्याची जी व्याख्या आहे, आपण त्या कार्यक्रमांच्याकडे पाहून बनवत असतो की अरे वा, ही थोरवी आहे. मंडळी, ह्या ठिकाणी दाविदाला सांगितलं की हो, मी तुला थोरवी देणार आहे. थोरवी म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे ह्याच गोष्टी नव्हेत की ज्या आपल्याला टीव्हीच्या प्रोग्राम्समध्ये दिसतात. थोरवी म्हणजे कधीकधी आपल्याला एका खेड्यामध्ये एक साधं कुटुंब असतं, साधे लोक राहतात आणि संपूर्ण गाव त्यांना चांगलं मानतं, थोर मानतं. याचा अर्थ असा की ते फार चांगले लोक आहेत, ते फार सज्जन लोक आहेत, ते सेवाभावी लोक आहेत. इतकंच केवळ नव्हे, परंतु एका देवाला मानणारे आणि देवाला भिवून आपलं जीवन जगणारे, इतरांचं भलं, आपलं स्वतःचं नुकसान झालं तरीही ते देवासाठी सगळ्या गोष्टी करणारे आणि देवाची सेवा पुढे ठेवणारे, हे ज्यावेळेस लोक पाहतात, तशा लोकांना आपण कधीकधी फार चांगले, मोठे आणि थोर लोक मानतो. कदाचित त्या गावच्या बाहेर बाकी कोणाला त्यांची माहिती नसेल, परंतु त्या आजूबाजूच्या लोकांना मात्र माहीत आहे. ह्या ठिकाणी देव असं म्हणतो की मी तुला थोर करेन. मंडळी, थोरवी, खरी थोरवी, देवाच्या दृष्टिकोनातून जी थोरवी आहे, ती देवापासूनच आपल्याला लाभते आणि प्राप्त होते. फार सुंदर एक भविष्य दाविदाला संदेष्टाच्याद्वारे देवाने सांगितलेलं आहे. मंडळी, त्याने स्वतः ते बनवलेलं नाही आहे. आपलं भविष्य हे खरं जे भविष्य आहे देवाच्याकडून मिळतं. देवाच्याकडून ते प्रदान त्याने त्याला दिलेलं आहे. आणि फार महत्त्वाची ती गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला वाचायला आहे. आणि म्हणून आपण वाट पाहावं आपल्या भविष्यामध्ये काय होतं, परंतु ते देवाकडून जे होतं ते खरं भविष्य आहे. ते त्याने आपल्याला प्रदान केलेलं असतं. मी तेथे त्यास रुजवीन, म्हणजे ते माझ्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाही. पुढे असं त्याने सांगितलं, मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. लोकांच्यासाठी, त्याच्या प्रजेसाठी दिलेलं हे भविष्य आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला असं दिसतं की दाविदाचा त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, इस्रायल लोकास मी शास्ते नेमिले होते, त्यांच्या काळापासून जे दुर्जन त्यास त्रास करीत होते तसे ते यापुढे करणार नाही. तुला मी शत्रूपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे
कायमचे स्थापीन. फार सुंदर एक भविष्य सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे त्याच्या घराण्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी. नवलाची गोष्ट आहे की जे भविष्य आहे ते त्याच्यासाठी तर सांगितलंच की पुढे काय होईल त्याच्या जीवनामध्ये, परंतु त्याच्या घराण्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या लेकरा बाळांच्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे देवाला सगळं काही आपल्या जीवनाच्या बाबतीत, आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत ते काय कामं करतील, कुठे राहतील, कुठे स्थापतील, कुठे वस्तीला असतील, हे सगळं काही देवाने अगोदरच सांगितलेलं आहे दाविदाला, त्याचा सेवक या नात्यानं. मंडळी, आपण देवाचे भक्त आणि देवाचे लोक या नात्यानं देवाला आपलं भविष्य नव्हे, आपल्या कुटुंबाचं, लेकरा बाळांचं, त्यांच्या कामाचं भविष्य काय आहे ते सुद्धा त्याला माहीत आहे. पुढे ह्याच अध्यायामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की माझं मंदिर तुझा मुलगा बांधेल, तुझा वंश पुढे येईल, त्याला मी राजा करेल, तो माझं मंदिर बांधेल. थोडक्यात म्हणजे शालोमन, तो त्याचा मुलगा, तो काय काम करेल म्हणजे तोही सुद्धा पुढे राजा होईल, कारभारी होईल ह्या देशाचा, आणि त्याचं काम एक महत्त्वाचं तो त्याच्या जीवनामध्ये करेल, ते म्हणजे देवाचं मंदिर प्रत्यक्ष तो बांधून काढणार आहे. किती मोठं भविष्य ह्या ठिकाणी, पूर्ण इतिहासच ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो. परमेश्वराने दाविदाला संदेश त्याच्या मार्फत सांगितलेला आहे. हे सगळं करीत असताना याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनामध्ये शत्रू नसणार, त्रास नसणार, दुःख नसणार, परंतु ह्या ठिकाणी अजून एक वचन दिलेलं आहे की त्यांच्या काळात जसे दुर्जन त्यास त्रास करीत होते तसे यापुढे करणार नाहीत. थोडक्यात म्हणजे हे सगळं काम पुढे भविष्य अगदी चांगलं, सगळ्या दृष्टिकोनातून फुलांच्या मध्ये जणू काय वाहतो आहे तो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्रास आणि दुःख आणि दुर्जन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येतील किंवा नाही. देव असं म्हणतो, त्या दुर्जनांना आता मी काढून टाकेल. दुर्जन तुझ्या जीवनामध्ये राहणार नाहीत. अर्थात दुर्जन म्हटल्यानंतर प्रत्यक्ष फक्त मानवी रूपातलेच नाही, राजांच्या रूपातलेच नाही, शेजाऱ्या पाजारातल्याच रूपातले दुर्जन नाही, परंतु आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, आर्थिक असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. हे सुद्धा काढून टाकण्याचं नव्हे, ते संपूर्णपणे देव नियंत्रित करणार आहे तुमच्या जीवनामध्ये, भविष्यामध्ये. हे स्पष्टपणे त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे त्याने असं म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुला देईन. आशीर्वाद आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी, दुर्जन, शत्रू जे काही आपले असतात त्यावर सुद्धा देव नियंत्रण करेल. परंतु अजून एक वचन ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे 15व्या वचनामध्ये, पण तुझ्याकडून घालून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली, तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील, तुझी गादी कायमची स्थापीन. ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदास कळवली. या ठिकाणी देवाची कृपा तो स्पष्टपणे सांगतो. जशी कृपा शौलाच्या जीवनावर होती, परंतु ती कृपा त्याने काढून टाकली शौलाच्या जीवनामधून. हे एक प्रकारचं वचन त्या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे. आणि हे जे वचन आहे हे एक प्रकारची ताकद म्हणून किंवा एक प्रकारे त्याला चेतावणी देणारं वचन आहे. त्याला एक सावधानगिरीचा एक इशारा देणारं असं वचन आहे. सावधान, शौलाला मी निवडलेलं होतं, शौलाला सुद्धा राजपण मिळालेलं होतं, पण त्याच्यावरची कृपा मी काढून टाकली. हे सावधान करणारं असं वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे ह्या संदेश त्याच्याद्वारे दाविदाला सांगितलं. हो, भविष्यामध्ये मी तुझ्याबरोबर असणार, तुझ्या लेकराबाळांच्या समोर असणार,
आणि तुझ्या हाती जे जे काम तू घेत आहेस मंदिर बांधण्याचं, ते कसं होणार आणि कसं यशस्वी होणार हे सगळं मी करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणार आहे. मी आहे आणि तू माझा निवडलेला सेवक आहे. पण सावधान, शौलाच्या वर कृपा होती, परंतु मला ती काढून टाकावी लागली. थोडक्यात म्हणजे जर परमेश्वराच्या वचनांच्या विरुद्ध, परमेश्वराच्या आज्ञांच्या विरुद्ध जसा तो वागला, परमेश्वराला न भिता, परमेश्वराला समोर न ठेवता त्याने आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी केल्या आणि देवाला त्याने सोडलं, तर मग मात्र माझी जी कृपा आहे ती तुझ्या शिरावरची मी काढून घेऊ शकतो. नवलाची गोष्ट आहे. चांगलं भविष्य, चांगला भूतकाळ, चांगला वर्तमान काळ, परंतु त्या सर्व गोष्टींच्या मध्ये देव आपल्याबरोबर असून सुद्धा मात्र त्याची जी कृपा आहे ती तो काढून घेऊ शकतो. हा इशारा त्या ठिकाणी दाविदाला संदेश त्याच्याद्वारे मिळाला. मंडळी, आपण नक्कीच हा इशारा घेऊन आपलं विश्वासाचं जीवन जगूया आणि हा इशारा घेत असताना सुद्धा हा विश्वास सुद्धा घेऊ की देव माझ्याबरोबर काल होता, आज आहे आणि येथून पुढे भविष्यामध्ये माझ्याबरोबर आणि माझ्या सर्व परिवाराबरोबर आणि माझ्या सेवेबरोबर सदैव तो असणार आहे. ह्या विश्वासाने आपण आपलं जीवन पुढे जगू. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की हे एवढं मोठं अभिवचन दाविदाच्या जीवनामध्ये दिलेलं आहेस की तू आमच्या बरोबर आहेस. आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.